मी बोलू का तुम्ही बोलता? नाही बोला. सनी लिओनी बद्दल नाही तुम्ही बोला. मुळात हा त्यांचा चेहरा बघ काय खुलला. सनी लिओनी कसं की हा प्रवास जो आहे की मी 2015ला हे गाण्याचे हक्क घेतले होते. त्यावेळेस माझ्या माइंडमध्ये असं कधी या चित्रपटामध्ये मी टाकावं किंवा नाही, पण ती सीन थोडीशी क्रिएट झाली. सयाजी शिंदे दादा, मंगेश दादांचं पण त्याच्यामध्ये डान्स आहे. तर सनी लिओनीला जे आहे की आम्ही त्या गाण्यावर घेऊन जे आहे या फिल्ममध्ये हे केलेलं आहे. तर सनी लिओनी आहे, सपना चौधरी आहेत, पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. त्यानंतर गौतमी पाटील जे आहेत त्यांना मी मराठी फिल्ममध्ये एक हिंदी गाणं त्यांना दिलेलं आहे. आणि त्यानंतर साऊथची मंगली आहे जी आज ओ अंटा वाम मामा वगैरे जे टॉपचे गाणे जे केलेले आहेत तिथली साऊथची नंबर 1 आहे. आणि त्याच्यानंतर अतुलजींचे अजय गोगावले जे आहेत त्यांनी 2 गाणी गायलेली आहेत. क्या बात. तर असे मिळून जे आहे की टोटल म्युझिकली हा प्रॉब्लेमॅटिक नाही तर मसाला मनोरंजनवाला. हा, त्याच्यामध्ये मसाला मनोरंजन पण आहे, कारण वेगवेगळे ऑडियन्स जे आम्ही कॅच करण्याचा प्रयत्न करतो. आता गौतमीचा एक वेगळा ऑडियन्स आहे, सनी लिओनीचा वेगळा ऑडियन्स आहे. त्यानंतर मंगली जी आहे तिनं बंजारा समाजाची आहे, त्यामुळे ते बंजारा समाजाच्यावर आधारित हा चित्रपट असल्यामुळे तिला नॉट ओन्ली सिंगिंग, तिला डान्स पण परफॉर्म करायला लावलं. 10 दिवस तिला पहिले डान्स येत नव्हता. इथं आम्ही विष्णुदेवा जे आमचे डान्स म्हणजे मेन कोरिओग्राफर आहेत त्यांच्याकडे पूर्ण ट्रेनिंग देऊन जे आहे ना, एवढं भव्य दिव्य बंजारा कम्युनिटीतला सर्वात ग्रँड जे आहे की जे संजय लीला बन्साळी टाईपचा तो त्यांचा असं आदर्श घेऊन समजा आम्ही ते गाणं आम्ही केलं. त्याच्यामध्ये मंगेश दादा आहेत, उषा नाडकर्णीजी सुद्धा आहेत त्या गाण्यामध्ये. तर अशा पद्धतीनं हा आहे. आणि हा बंजारा समाजाच्या एका कथेवर जे आहे हा आधारित जो आहे की हा फिल्म आहे. मुख्य म्हणजे काय की शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत हे वर्षानुवर्ष जे आहे की तशाच आहेत आज. परंतु जे मेन आमचा जो मुद्दा आहे तो लँड ॲक्विजिशन ॲक्टचा आहे 2013चा. तर त्याच्या पूर्वीच्या ज्या काही घटना झाल्या त्याच्यानंतर 2013मध्ये झालं, पण ते 14च्या नंतर जे आहे की त्याची अंमलबजावणी झाली. जेव्हापासून नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस सरांचं, तर विकास एवढा झपाट्याने होत गेला की लोकांना जे आहे त्यांच्या जमिनी गेल्या. जमिनी गेल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये एवढा प्रचंड 5